गुरुपौर्णिमेनिमित्त माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या संकल्पनेतून श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक अहमदनगर शहरातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा, गुरुजनांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा परिषद अहमदनगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। गुरु हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवन जगण्याचा आधार शिकवतात। गुरु हे केवळ व्यक्तिमत्व नव्हे तर संपूर्ण कुटुंब घडवतात। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरूंचा सत्कार करणे ही एक विलक्षण संकल्पना अभिषेक कळमकर यांनी मांडली असून व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना त्या क्षेत्रात छत्रपती शिवरायांप्रमाणे उत्कृष्ट काम करायला हवे असे मत खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यात 40हून अधिक ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून या कार्यक्रमाचे कौतुक करत ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर आयोजित शिक्षकांच्या या सन्मान सोहळ्यासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजक माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अधिक माहिती दिली। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदनीय गुरुजनांचा सन्मान सोहळा आम्ही श्रीयोग प्रतिष्ठान म्हणून या ठिकाणी आयोजित केला। यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब उपस्थित होते। त्याचप्रकारे शिक्षणाधिकारी कडूस साहेब, ज्येष्ठ साहित्यिक संजयजी कळमकर, आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब, काटमोरे साहेब, टेमकर साहेब असे शिक्षण क्षेत्रातले शिक्षण तज्ञ उपस्थित होते। यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि जवळजवळ आपण नगर शहरात, नगर जिल्ह्यामध्ये ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये बहुमूल्य असं अतुलनीय योगदान आहे अशा जवळजवळ 40 ज्येष्ठ शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केला। या कार्यक्रम प्रसंगी या नगरीचे प्रथम महापौर भगवानराव फुलसुंदर देखील उपस्थित होते। खासदार साहेबांनी ते एक शिक्षकाचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी निश्चित प्रकारे या कार्यक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम म्हणून आम्हाला शुभेच्छा दिलाय। श्रीयोग प्रतिष्ठान म्हणून आम्ही नगर शहरामध्ये 12 वर्षापासून अतिशय आव्हानात्मक सगळे जे अडथळे असतात, ज्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांना प्रॉब्लेम्स असतात हे सर्व प्रॉब्लेम समजून, प्रश्न समजून त्या ठिकाणी आमचा प्रत्येक सदस्य या श्रीयोग प्रतिष्ठानचा याच्यातून काम करत असतो। आणि आज यावर्षी यंदा प्रतिष्ठाननी ठरवलं की गुरुजनांचा सन्मान सोहळा झाला पाहिजे। यांनी अनेक क्षेत्रातले असे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि बरेच जणांचे विद्यार्थी आज राज्य पातळीवर असेल, विविध क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे, कार्य सुरू आहे। अशा सर्व आदरणीय आमच्या वंदनीय शिक्षकांचं या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की शिक्षक हे आपल्याला शांत राहायला त्या ठिकाणी सांगतात, शांत भूमिका घ्यायला सांगतात। परंतु या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी हाच त्या ठिकाणी गुण अंगीकारून त्या ठिकाणी या नगरला शांतता हवी आणि शांतता कशी भेटेल यासाठी आम्ही काम करत राहू, एवढंच या ठिकाणी निमित्ताने सांगतो। आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक गुरुजनांचा सन्मान सोहळा माऊली सभागृहामध्ये संपन्न झाला। खासदारगी निलेशजी लंके या कार्यक्रमाला उपस्थित होते, इतर अनेक पदाधिकारी होते, अधिकारी आहेत। सोहळा सुरू आहे। आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे आपल्या समाजामध्ये शिक्षकांना असा सन्मान हा वेगवेगळ्या माध्यमाने दिला पाहिजे। कौतुक अभिषेक यांचं करावं लागेल की राजकारणामध्ये असताना शिक्षकांचा सन्मान करावं असं त्यांना सुचलं, कारण आजूबाजूचं मी काय आता बोलत नाही, परंतु फक्त शिक्षक दिनी शिक्षकांना प्रतिष्ठा द्यावी, सन्मान करावा, इतर वेळेला मात्र त्यांची अप्रतिष्ठा करावी असं प्रदूषित वातावरण आजूबाजूला असताना आजचा कार्यक्रम हा शिक्षकांना अत्यंत आनंद देणार आहे। या शहरातील परिसरातील अनेक सेवानिवृत्त असतील, अनेक ज्ञानयोगी शिक्षक असतील की ज्यांनी हजारो पिढ्या घडवलेल्या आहेत।
आज त्यांचा सन्मान झाला आहे आणि या सन्मानानं त्यांना कुठंतरी कृतार्थ जाणीव झाली आहे की हे नवीन मुलं राजकारणातले का असेनात आपला सन्मान ठेवतायत आणि ही खूप मोठी सुखावह गोष्ट त्यांच्या दृष्टीनं आहे. म्हणून हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. आजची वेळ दिली पण शेवट अभिषेकराव म्हणजे हे सगळं तरुणांचं भविष्य आहे आणि त्यांनी शब्द टाकल्यानंतर कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि कार्यक्रम पण सुद्धा एकदम आगळा वेगळा कार्यक्रम आहे. श्रीयोग प्रतिष्ठानला 12 वर्ष झाल्यानंतर त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंदनीय गुरुजनांचा सन्मान सोहळा आम्ही बऱ्याच कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. कळमकर सर, संजय कळमकर सर, टेमकर सर हे आमचे सर्व शिक्षक मंडळ, कडुसकर सर आहेत, आमचे काटमोरे साहेब आहेत. सगळ्या शिक्षक लोकात मीच वेगळा दिसतो. बरेच कार्यक्रमाला आम्ही उपस्थित दाखवले, आमच्या हस्ते कार्यक्रम झाले. पण एक गुरुजनांचा सन्मान सोहळा हा पहिल्यांदाच माझ्या हस्ते होते, त्यामुळे न विसरणारा कार्यक्रम. आजच्या हातून खेळाडूंचा सत्कार होतोय, अजून वेगळे सत्कार होते. पण गुरुजनांचा ज्यांनी खऱ्या अर्थाने पिढ्या घडवल्या आणि अभिषेकराव हे यादी कोणी काढली, नावं कोणाकडून काढली, कोणाकडून सर्च केले, हे कुठून सापडून आणले. एकदम परफेक्ट माणसं सापडून म्हणजे काय एक एक मोहरा आम्ही बघत होतो. मोहरात म्हणता येणार ना, मी संपर्कात नाही आलो, हे सगळ्यांचे नाव ऐकून एकेकाने हजारो पिढ्या घडवल्या, हजारो लोक घडवले त्यांनी खऱ्या अर्थाने. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलं. सर्वसामान्य ज्ञानदानाचं काम म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे. आम्ही सुद्धा कधी कधी बोलतो का आम्ही समाजसेवा करतो, आम्ही लय उजवं काम करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असेल ना, तो ज्ञानदानाचं काम करणारा आमचा शिक्षक आहे. शिक्षकाच्या ताब्यात मातीचे गोळे येतात, तो मातीचे गोळे येतात, पण ते गोळ्याला आकार देण्याचं काम करतो ना, तो म्हणजे माझा शिक्षक करतो. म्हणजे आज कुणी असतो, मी देत असतो तर तुमच्या समोर बोलतो ना, माझ्या गुरुजनांची कृपा दृष्टी आहे. माझ्या आपले आईवडील आपल्याला जन्मदाते आईवडील असतात, पण आईवडिलांनी इतकंच श्रेष्ठ जो असतो तो म्हणजे माझा गुरुजन असतो. प्रत्येक गुरुला वाटतं की माझा विद्यार्थी चांगला घडला पाहिजे, चांगला आदर्श घडला पाहिजे. अभिषेकराव खरंच तुम्हाला धन्यवाद देतो. ज्या वेळेस बघा ना, माणूस आयोजक सुद्धा कसा स्वार्थी बघू सांगत तुम्हाला, त्यांना शिकवणारे शिक्षक आले, आम्हाला बाजूला घेतलं ते पुढे गेले सत्काराला. म्हणजे काय प्रेम आहे, असं प्रेम असावं गुरुजनांचं आहे का. आता आपण नाही का एखाद्या शिक्षकाला आपण बघितलं तर लांबून जातो, मी नाही त्याच्यातला म्हणायला. माझा शिक्षकाचा एवढा काही संबंध नाही आला म्हणजे पहिल्यापासून. मी एकदम कमी शाळेत बसणारा विद्यार्थी होतो आणि खरं आहे ते काय लपून ठेवायचं का. तुमच्यासारखे शिक्षक बरं झालं मला भेटले नाही, मी कुठेतरी नोकरीला लागलो असतो ना, आपली ओळख नसती नाही का नाही. आपली शाळा म्हणजे वर्षात आपलं काय तर 2-3 महिन्यातून एकदा जायचं. आपलं सरांना पण आपलं गुडी सर तेवढं हजर लावून राहू. सर म्हणायचं आम्ही एवढं बारीक तोंड केलं म्हणून लावून टाका, हजर लावायचं. काय काय मी तर म्हणतो कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण त्या क्षेत्रातला छत्रपती शिवराय झालं पाहिजे. कारण गुरूंबद्दल प्रेम आहे ना, गुरूंबद्दल आत्मीयता आहे ना. खरंच गुरुपौर्णिमेच्या आज आपल्या गुरुपौर्णिमेचं सुरुवातच होणार आहे काही घंट्याने. अभिषेकराव इतका स्तुत्य उपक्रम केला ना तुम्ही, अरे खरंच अभिषेकला मी सलाम करतो. अरे आम्हाला कधी सुचलं नाही असं गुरुजनांचे सत्कार करावा. कारण गुरुशिवाय काय नाही. ते म्हणतात ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, काय पुढं याला येतं का नाही बघत. बरेच आडायला दिसतात, माझ्यासारखीच गँग दिसते. अरे गाळ्या जागा तरी भरा कमीत कमी. अरे गुरु शिवाय काय नाही. एकलव्यच होऊन गेलाय का नाही. एकलव्याला पण त्यांनी गुरुला स्मरून केलं, त्यांनी गुरुला स्मरून तो शिकला एकलव्य खऱ्या अर्थाने अतिशय. आणि नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने आदर्शपणे काम करणारे शिक्षक ही मंडळी. म्हणजे एक पोकळे सर असू, आमचे बाबर सर असू, अजून चितोळे सर असू, हे म्हणजे हे ब्रँडेड माणसे म्हणजे त्या क्षेत्रातले आहे का ना. पोकळे सर एकदम, मी सगळ्यांचं नाव ऐकून बरं का. नाव कोणाचं ऐकायला मिळतं माहिती का,
दोन प्रकारच्या लोकांचं. एक म्हणजे एकदम आदर्श, ज्यांनी आदर्शपणे अनेकांचा संसार उभा केला. संसार उभा केला म्हणजे काय, एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं आणि तो विद्यार्थी चांगल्या पोस्टवर गेला, याचा अर्थ त्याचा संसार उभा राहणार, त्याचं कुटुंब घडणार आहे. तुमच्यासारख्याने अनेक कुटुंब घडवलेले आहेत. खरंच एकदम अतिशय चांगलं प्रामाणिक काम करणारी ही सगळी शिक्षक मंडळी. त्यामुळे ह्या माझ्या आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळा आज आमच्या स्त्रीयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला. खऱ्या अर्थाने धन्यवाद या शिक्षकांच्याबद्दल. आमच्या एका शिक्षकांचा वाढदिवस सुद्धा आहे. मी सुद्धा आज परमेश्वराला प्रार्थना करणार आहे की हे परमेश्वरा, हे पंढरीच्या पांडुरंगा, आई तुळजाभवानी, आमच्या या सगळ्या शिक्षक मंडळींना उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे आणि या प्रत्येकाची 100वी साजरी करण्याचा योग आम्हाला येऊ दे, हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.